सध्या बहुतांश घरांवर सोलर पॅनल पाहायला मिळतात, पण ते फक्त दिवसा उन्हातच वीज तयार करतात। मात्र एक संशोधन करण्यात आले ज्यामुळे रात्री किंवा पुरेसा सूर्यप्रकाश नसताना सुद्धा वीज निर्मिती करणं शक्य होणार आहे। डॉक्टर संजय ढोबळे आणि डॉक्टर विजय पावडे यांनी एक संशोधन केलं। यात त्यांनी दोन्ही बाजूंनी वीज बनवू शकणाऱ्या सोलर पॅनलच्या वर आणि खाली साधे LED बल्ब लावले। दिवसा वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा साठवून ठेवून रात्रीच्या वेळी या दिव्यांसाठी ती वापरली जाते आणि रात्र झाल्यावर किंवा ऊन नसताना सेन्सरच्या मदतीने हे दिवे आपोआप सुरू होतात आणि त्यांच्या उजेडामुळे सोलर पॅनल वीज निर्मिती सुरू करतात। यासाठी बाहेरून कोणतीही वीज घ्यावी लागत नाही। या संशोधनासाठी संशोधकांना UK डिझाईनचं प्रमाणपत्रही मिळाले। अतिशय महत्त्वाचं असं संशोधन आहे। नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकांना मोठं यश मिळाले। डॉक्टर संजय ढोबळे आणि डॉक्टर विजय पावडेंना हे महत्त्वाचं यश मिळाले। सूर्याशिवाय सुद्धा आता सोलर पॅनलमधून सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे। संशोधकांच्या या प्रयत्नांना मोठं यश मिळालेलं आहे। UK डिझाईननं प्रमाणपत्र सुद्धा या संशोधनासाठी बहाल केलंय। नागपूरच्या 2 संशोधकांची मोठी कामगिरी। स्वतः डॉक्टर संजय ढोबळे आपल्यासोबत आहे याविषयी बोलण्यासाठी। डॉक्टर संजय ढोबळे, आपले पहिले तर अभिनंदन, कारण UK डिझाईनचं प्रमाणपत्र या संशोधनाला मिळालंय। पहिल्यांदा ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की अशा पद्धतीनं संशोधन या दिशेनं केलं पाहिजे? थँक्यू सर। आजकाल जे सोलर पॅनल डिझाईनचं प्रमाणपत्र या संशोधनाला मिळालंय। थँक्यू सर। थँक्यू सर। विद्यापीठात काम करत असताना सोलर पॅनल आजकाल बायफेशियल येतात आणि बायफेशियल सोलर पॅनल आले म्हणजे ते दिवसांनी तर सूर्याकडून प्रकाश मिळतो आणि रात्री तो परावर्तित प्रकाश खालच्या बाजूला येतो। पण रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचा प्रकाश येत नाही, यासाठी आम्ही वर आणि खाली LED लॅम्प लावले आणि हे LED लॅम्प हवेतून होणाऱ्या ऊर्जापासून त्याने चार्ज केले आणि त्यानंतर हे LED लॅम्प मला एक सेन्सर लावला की प्रकाश थोडा एका पर्टिक्युलर इंटेन्सिटीपेक्षा कमी झाला म्हणजे रात्रीच्या वेळेस हे दोन्ही LED लॅम्प सुरू होऊन जाईल आणि वरचा पोर्शन पण LED लॅम्पने एक्सपोज होईल रात्रीच्या वेळेस आणि रात्री खालचा पोर्शन LED लॅम्पने प्रकाशित होईल। त्यामुळे रात्रीच्या अंधारात सुद्धा सौर ऊर्जाद्वारे विद्युत निर्मिती केली जाईल आणि त्यामुळे शासनाचं जो हे धोरण आहे की प्रत्येक घरावर सोलर यायला पाहिजे आणि जे त्यांचं बिल जे शून्यावर आलं आहे त्याला खूप फायदा होईल आणि शासनाला पण असे या प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण होईल। याकरता आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर आमचे हे आयडिया डोक्यात येऊन त्यानंतर मी आणि माझे सहकारी डॉक्टर विजय पावडे जे LIT मध्ये प्राध्यापक आहे, आम्ही दोघांनी मिळून संशोधन केलं आणि या संशोधनाला UK पेटंट पण मिळालेलं आहे। त्यामुळे आता जास्तीत जास्त ऊर्जा आपल्याला या माध्यमाने मिळेल। अगदी जास्तीत जास्त ऊर्जा या माध्यमातून मिळेल असं तुम्ही म्हणताय। पण आणखीन एक छोटासा प्रश्न माझा असा आहे की आता समजा एखाद्याकडे सोलर पॅनलवर वीज निर्मिती त्याच्याकडे सुरू होत असेल तर त्याला या प्रयोगात कन्वर्ट करण्यासाठी ॲडिशनल खर्च किती येऊ शकतो? साधारण एखाद्या कुटुंबाचं 4 जणांच्या कुटुंबाचं जर आपण हिशोब केला तर? नाही, आपल्याला एक पवन ऊर्जाचा फक्त एक फॅन लावा लागेल, त्याची ऊर्जा आपल्याला संग्रहित करून ठेवावं लागेल आणि एक सेन्सर लागेल आणि या सेन्सरचाच फक्त खर्च आहे। त्या सेन्सरमध्ये LED लॅम्प प्रकाश ची ऊर्जा इंटेन्सिटी कमी झाली ऑटोमॅटिक सुरू होईल आणि LED लॅम्प थोडे महागडे नाहीये, ते दोन्ही LED लॅम्प रात्रीच्या वेळेस जळले आणि रात्रीच्या वेळेस पण आपल्याला विद्युत ऊर्जा मिळेल या सोलर पॅनलद्वारे। एवढी काही खर्च येणार नाही। छोटासा सोलर पॅनलला आपल्याला एक पवन ऊर्जाचा फॅन लावा लागेल आणि बॅटरी ऊर्जा संग्रहित करण्यासाठी एक युनिट लावा लागेल। अगदी म्हणजे फार खर्च येणार नाही। पण आता या संशोधनानंतर तुम्ही स्वतः काही सरकारला अप्रोच झालात का किंवा सरकारकडनं तुम्हाला कोणी अप्रोच झालंय का? नाही, हे पेटंट सर आम्हाला 2 दिवसापूर्वीच मिळालं। आता आम्ही हळूहळू त्या प्रक्रियेकडे पुढे जाऊ। आमच्या विद्यापीठाच्या ज्या आमच्या कुलगुरू आहे डॉक्टर मनाली क्षीरसागर मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही नेहमी समाजोपयोगी संशोधन करत असतो आणि या माध्यमातून त्यांच्या बोलून आम्ही सरकारकडे आमचा प्रस्ताव मांडू आणि LITचे जे व्हाईस चान्सलर आहे डॉक्टर वैद्य सर यांच्याकडून आम्ही सल्ला घेऊ आणि दोघंही जण आम्ही या 2 व्हाईस चान्सलरच्या सल्ल्याने आम्ही पुढे जाऊन आम्ही हे संशोधन महाराष्ट्र शासनाकडे नेऊ। एक शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे। किती दिवस लागले हे संशोधन करायला? किती कालावधी तुम्ही या संशोधनात व्यतीत केलाय?
तर 4-5 महिन्यापासून हा विषय आमच्या डोक्यात होता आणि त्यानंतर आता याचं वेगवेगळं आम्ही प्लॅनिंग केलं होतं. त्यानंतर हा प्लॅन आमचा सक्सेस झाला. तरी 2-3 महिन्यामध्ये आम्हाला हे सक्सेस मिळालं. धन्यवाद डॉक्टर संजय ढोबळे आमच्याशी बोलल्याबद्दल. डॉक्टर संजय ढोबळे संशोधक, त्यांच्या संशोधनामुळे एक वेगळा प्रयत्न साकारला गेलेला आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा मान्यता मिळाली आहे. UK डिझाईनचं प्रमाणपत्र सुद्धा या संशोधनाला मिळालं आहे. 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी हे संशोधन केलं आणि त्यातून एक मोठं यश त्यांना प्राप्त झालं आहे. आता सूर्याशिवाय सुद्धा सोलर पॅनलमधून वीज निर्मिती करता येणं शक्य आहे.